तुम्ही FB किंवा इंस्टाग्रामवर या बघितलं असेल यांना भरपूर रील्स टाकतात. तर अगर तुम्ही बघितलं असेल तर यांना फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण आपल्या प्रेमाची यांना खूप गरज आहे. ती आहे म्हणजे छोट्या छोट्या भाच्या. नवीन बैलगाडी हाकलणारी बाई आलेली आहे दुसरी, बघू शकता. या रस्सी हातात घ्या, रस्सी हातात घ्या. वा वा, आपलं इंट्रोडक्शन द्या. आपण कुठल्या आहेत आपण? नागपूरची आहे. माहुली ॲग्रो टुरिझम मध्ये आलेली आहे. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. सगळ्यांनी एकदा जरूर भेट द्यावी. आणि आमची ब्लॉगर तर एक नंबर आहे. थँक्यू थँक्यू. पिया पिया बोले मत वाला जिया, तूने औरंगीले कैसा जादू किया. पिया पिया बोले मत वाला जिया. पुण्याचा फॉर्म आहे. अविनाशजी खळदकर. अच्छा. हे राहणार नागपूरचे आहेत. छोटा तासबाग पासून. छोटा तासबाग. हां, संजूबाई स्कूल. अच्छा. मग इथे म्हणजे पार्टीसाठी वगैरे पण पार्टी होतं ना? वगैरे बर्थडे काय पार्टी. तुम्ही रिपेक्शन घेऊ शकता, पार्टी करू शकता. काही आपलं जे असलं कार्यक्रम ते आपली घेऊ शकता. कॅपॅसिटी किती लोकांची आहे, म्हणजे किती तुम्ही लोकांसाठी? 150 या 200 या 150-200 लोकांचे. मग ते 500 पॅकेज मध्ये देतात 1500 तुम्ही? पर्यंत आहे आमच्याकडे. अच्छा. असं आहे. पॅकेज मध्ये असतं मग पूर्ण हो, ना? सर्व. जेवणाचा मेनू आपला असतं. हो हो, सर्व काही उपलब्ध आहे. तुम्ही सर्व काही असं आहे. अच्छा. म्हणजे राहण्याची वगैरे सर्व राहण्याचा रूम आहे, AC रूम आहे 3. AC रूम पण आहे. 150 लोकांची सोय राहण्याची. बस अगदी. अच्छा. आपलं नाव काय? तेजगिरी. तेजगिरी. आपण इकडेच आहे तेच आहे. का? हो. इथलेच राहणार आहे. तेच पार्श्वनी. आहे. पार्श्वनी माऊली. माऊलीचे. माऊलीचे फार्म हाऊस आहे. 24 तास 24 इथे घंटे. येणे देणे. अच्छा. ठीक आहे. छान वाटलं इथे येऊन. हो हो हो. छान. इथं आणि जेवणाची टेस्ट वगैरे पण खूप छान आहे. हो, तुम्ही जेवण बघा अजून सांगाल. मला इथं 24 वर्ष चालू आहे. 24 वर्ष आहे. किती वर्ष झाले चालू आहे? हे चालू व्हायला 1.5 वर्ष. अगोदर शाळा होती. अच्छा. लॉकडाऊन करोना लागलं, त्याच्यानंतर हे मग सरांनी हे खोललेलं आहे. चला बा, एन्जॉय करतील लोक आपल्यापासून. हो हो, बरोबर आहे. छान आहे सर्व याला, म्हणजे छान केलेलं आहे. आणि वातावरण निसर्गरम्य आहे. महत्वाचं म्हणजे ते आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. जे आपण सिटीमध्ये वगैरे इतकं हॉटेलमध्ये वगैरे जाऊन नाही या करू सगळ्या शकत. गोष्टीचा आस्वाद नाही घेऊ शकत. इथे येऊन आपल्याला एक निसर्गामध्ये आल्यासारखं वाटतं. आणि इथं आपल्याला हॉटेलमध्ये काय घेऊ तरी नाही करू शकत. हा. पैसा आणि खर्चून एवढा काही करू शकत नाही. मनाच्या मेनू देऊ शकतो. घेऊ शकतो, आपल्या हाताने घेऊ शकतो, खाऊ आपल्या शकतो हाताने पोटभरून. असं. ह्या लोकांना सांगितलं की आमचं इतके लोकांचं इथे येण्याचे अरेंजमेंट आहे, तर हे लोक आपल्याला आधीच करून ठेवून देते आणि त्याच्यानंतर मेनू आपला द्यायचा. बफे सिस्टम लावून देते. तुम्ही आपल्या हाताने घ्या आणि करा. छान असेल. आणि पोट भरून आहे. क्वांटिटी पण इतकी असतात की पोट भरून. आम्ही आता सकाळी आलो, इथे चहा नाश्ता त्यांनी बनवून ठेवला. तर आपल्याला जेवढं लागतं असं नाही की एक प्लेट घेतलं तर झालं. भरपूर म्हणजे असं पोट भरून आपण खाऊ शकतो, असं यांचे हे आहे. तर असा होता आजचा आमचा वन डे पिकनिक. तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.